हाय मंडळी, कसे आहात? चकली चिवडा खाऊन मजा केलीत ना? बरं, आता दिवाळी संपली, सासर माहेरच्या सुट्ट्या पण संपल्या असतील. मग म्हटलं घरची कामं करायला सुरुवात करूया. ती कामं कोण करायला येणार तरी नाही. मग मिस्टरांच्या डब्यासाठी मस्त अशी बीन्सची भाजी बनवते. रेसिपी एकदम सोपी आहे पण खूप टेस्टी भाजी लागते. बघा, इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण, थोडा दालचिनीचा तुकडा टाकून बारीक पेस्ट करून घेतले. कढईत तेल घेतलं आणि ही पेस्ट नीट भाजून घेतली, कारण त्याचा उग्र वास येणार नाही भाजीला. मग भाजून घेतलेल्या ज्या बीन्सच्या शेंगा आहेत त्या त्याच्यात घातल्या आणि मस्त अशी डब्यासाठी भाजी तयार केली. मिस्टरांना डबा भरून दिला आणि बाय केलं. मग माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं फ्रीज आजच्या आज काही करून क्लीन करून घेऊया. आधी फ्रीजची लाईट बंद केली म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यानंतर सगळे फ्रीजमधलं साहित्य काढून घेतलं, म्हणजे कसं काय हवं ते ठेवता येईल आणि जे खराब आहे ते टाकून देता येईल. स्वच्छ कपड्याने फ्रीज पुसून घेतला. दिवाळीच्या आधी मला पुसायचाच होता पण कसं टाइमच नव्हता भेटला. आता तर फ्रीज उघडला की खूप उग्र वास येत होता म्हणून म्हटलं आज काहीही करून फ्रीज आपण स्वच्छच करायचं आहे. त्यानंतर मी ज्या फ्रीजच्या प्लेटा आहेत त्या डायरेक्ट बेसिनला न धुता चावीखालीच धुवायला घेतल्या, कारण बेसिनच्या साईडला सगळा फ्रीज मधला पसारा होता. आता फ्रीज मधल्या सगळ्या प्लेटा लावून घेते आणि त्यानंतर एक एक साहित्य ठेवून देते. इथे मी स्वच्छ टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि फ्रीजला ठेवले. त्यानंतर लिंबू, मिरच्या आणि कोथिंबीर वगैरे मी असे डब्यामध्ये ठेवून देते, कारण फ्रीजच्या थंडाव्यामुळे डब्यात न ठेवलेली जी कोथिंबीर आहे, मिरची आहे, काय होते खराब होऊन जाते. अशा पद्धतीने मी फ्रीज डीप क्लीन करून अशा प्रकारे ऑर्गनाइज केलाय. चला आज एवढंच, भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. बाय.